नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप महत्त्वाचा अपडेट आपल्या हाती लागलेला आहे. स्टाफ नर्सच्या भरती संदर्भामध्ये ही संपूर्ण माहिती असणार आहे. पहा, जवळपास 5,000च्या जवळपास हे पदे जे आहेत या ठिकाणी अपडेट आलेले आहेत. 5,000 पदासंदर्भामध्ये 18 तारखेचा अपडेट आहे. 18/5/2026 म्हणजे 2 दिवसापूर्वीचंच अपडेट आहे. पहा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना जे आहे, लातूरमध्ये मुख्यालय आहे त्यांचं. तर या संघटनेने काय पुकारलं होतं की संप पुकारला होता. संपाचं मुख्य कारण जे होतं ते की प्रशासकीय बदली होती. जी प्रशासकीय बदलीसाठी जे आहे या ठिकाणी संप पुकारण्यात आलं होतं. त्यामध्ये 18, 19 आणि 20 हे 3 दिवस जे आहेत हे आझाद मैदानामध्ये प्रशासकीय बदली न होण्यासाठी, प्रशासकीय बदली झाली नाही पाहिजे यासाठी हे जे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये या ठिकाणी संप करण्यात आला होता. तर त्या संपामध्ये काय काय घडलं, त्यानंतर मीटिंगच्या इतिवृत्त काय काय आले, त्या संपूर्ण माहिती यामध्ये आहे. पहा, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर यांचे 3 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये जे आहे प्रशासकीय बदल्यांच्या विरोधात, म्हणजे प्रशासकीय बदली ज्या आहे त्या होऊ नये म्हणून या बदलीच्या विरोधात जे आहे या ठिकाणी 18, 19, 20 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याची नोटीस प्राप्त झाली होती. ठीक आहे, त्या ठिकाणी हे जे आहे आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. त्यानुसार संघटनेची बैठक जी आहे, आयुक्त जे आहे वैद्यकीय शिक्षण म्हणजेच DMER मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली संचालनालय जे आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई या कार्यालयात संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत 7 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. ती तेव्हाच बैठक झालेली होती. सदर बैठकीच्या संघटनेच्या मागणीनुसार सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या 2026, ठीक आहे, म्हणजे ट्रान्सफर, मुख्य या ठिकाणी ट्रान्सफरचा इश्यू होता. ट्रान्सफर संघटनेच्या इतर मागण्यावर चर्चा, त्यानंतर इतर काही मुद्दे आहेत चर्चा करण्यात खालील नमूद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आता ही बैठक जी होती त्या ठिकाणी ऑलरेडी झालेली आहे. किती तारखेला झालेली बैठक? 7 तारखेला झालेली आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी पत्रक दिलं होतं 3 तारखेला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना लातूर मुख्यालय यांनी जे आहे शासनमान्य संघटना आहे यांनी 3 मे 2026ला DMARला पत्र दिलं होतं की बाबा 18 ते 20पर्यंत आम्ही संप करणार आहोत आझाद मैदानामध्ये. तर या संपामध्ये प्रशासकीय बदली नाही झाली पाहिजे या कारणास्तव आम्ही संप करणार आहेत. मग या ठिकाणी संप करणार आहेत म्हणून पत्र दिल्यानंतर 7 मेला जे काय झालं, या ठिकाणी 7 मेला त्यांनी मीटिंग घेतली. संध्याकाळी 4 वाजता मीटिंग झाली. मीटिंगमध्ये काय काय चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये जो आपला महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे वॅकन्सी. ठीक आहे, तर त्या चर्चेमध्ये वॅकन्सी संदर्भामध्ये पॉईंट एक मुद्दा आलेला आहे. ठीक आहे, तर तो पण आपण पाहून घेऊ. आता या ठिकाणी पहा, हे जे आहेत हे सर्व मेन जे बैठकीचे जे पॉईंट आहेत ते पॉईंट ज्यामध्ये प्रशासकीय बदली असेल, त्यानंतर मग इतर पॉईंट चेंज रूम वगैरे हे सर्व ज्या त्या संपाच्या संदर्भात पॉईंट होते. पण महत्त्वाचं जे आहे या ठिकाणी पॉईंट वॅकन्सी संदर्भात जर पाहायला गेलं तर पहा, या ठिकाणी हा पॉईंट जो आहे 7वा पॉईंट या ठिकाणी काय सांगतो पहा, परिचर्या संवर्गातील पदाची पदभरती करण्याबाबत. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे यामध्ये, हे पॉईंट झालं. यामध्ये बैठकीत देण्यात आलेले निर्देश, या ठिकाणी पहा हे जे दुसरं पॉईंट आहे, बैठकीत देण्यात आलेले निर्देश, त्यानंतर अंमलबजावणी करणारे अधिकारी, हे एवढं लक्षात असू द्या. त्यामध्ये 7वा पॉईंट काय सांगतोय पहा, आता अधिपरिचारिकांची 4,889 किती पोस्ट आहेत? 4,889 पदे भरण्याकरिता शासन मान्यतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला असून या ठिकाणी शासनाची मान्यता देण्यासाठी DMARने प्रस्ताव ऑलरेडी सादर केलेला आहे. शासन मान्यता मिळाल्यानंतर अधिपरिचारिकांची पदे भरण्याची कारवाई करण्यात येईल. आता या ठिकाणी पहा, प्रस्ताव सादर झालेला आहे, फक्त शासनाकडून ते मान्यता द्यायची बाकी आहे. तसेच इतर पदांचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यासोबत स्टाफ नर्ससोबत इतर पदांचे सेवा प्रवेश नियम जे आहेत ते प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये पहा, याचे मुख्य अधिकारी कोण आहेत? माननीय सहसचिव वैद्यकीय शिक्षण, सहसंचालक जे आहे यांच्या हातामध्ये आहे. आता एवढाच तर तुम्हाला लक्षात असू द्या की हे जे आहे जवळपास तुम्हाला 5,000 पदांची ही भरती होणार आहे. यामध्ये 4,889 पदे टोटल असणार आहे. तर हे तुमच्या माइंडमध्ये राहू द्या. हा पहिला पॉईंट. त्यानंतर दुसरा पॉईंट, तर ही जी भरती आहे ही MPSCच घेईल मित्रांनो. नो डाऊट या ठिकाणी MPSC घेण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं तुमच्याकडे जे आहे MPSCच्या हिशोबानेच अभ्यास असणं गरजेचं आहे. 4,889 पदे झाले. ठीक आहे, त्यानंतर
ठीक आहे. पहा या ठिकाणी 4889 पदे झाले. त्यानंतर एक्झाम कोण घेईल? MPSCच घेईल, कारण या ठिकाणी ऑलरेडी वर्ग ड जे आहे ते वर्ग ड MPSCच घेणार आहे असं या ठिकाणी कन्फर्म पण झालेलं आहे. त्याचा पण पूर्ण एक सविस्तर जो परिपत्रक आहे तो पण आलेला आहे. त्यामध्ये आपण जे आहे स्टाफ नर्सचे पण पदे आपण या ठिकाणी त्यामध्ये पाहिले होते की त्यामध्ये असणार आहेत म्हणून. त्यानंतर महत्त्वाचा तिसरा पॉईंट म्हणजे या ठिकाणी पहा पॅटर्न काय असेल, तर मोस्टली पॅटर्नचे चान्सेस जे आहेत 70-30 असू शकतो किंवा 60-40 असू शकतो मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी हे जे आहे आपण अंदाजावर सांगत आहे 70-30 किंवा 60-40 असं असू शकतं. म्हणजे 70चे जे प्रश्न आहेत हे 70 जे असतील हे नर्सिंगचे असू शकतील आणि 30 जे आहेत हे जे आहेत नॉन नर्सिंग असू शकतील. ठीक आहे, नॉन नर्सिंगचे या प्रकारे असू शकतात. हे सर्व अंदाजावर आहे मित्रांनो, कारण ऑफिशियल आपल्याकडे माहिती आलेली नाही आहे पॅटर्न कसा असेल, सिलेबस कसा असेल. मोस्टली जे आहे पूर्वीचा तसाच असणार आहे. फक्त या ठिकाणी एक महत्त्वाचं ज्या ठिकाणी ॲडेल ते म्हणजे तुमचं जे आहे टफ पेपर जास्त असू शकतो मित्रांनो. टफनेस जे आहे पेपरचं वाढेल या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्या लेवलचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन पेपर जे आहेत तर त्या लेवलचे असणार आहेत. आता या ठिकाणी पहा कोणाकोणाला फायदा होईल. जो विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून जे आहे नॉर्सेटचा पेपर देतो आहे, म्हणजे 2-4 अटेम्प्ट नॉर्सेटचे दिलेले आहेत आणि तो नॉर्सेटमध्ये इंटरेस्टेड आहे, तर तो विद्यार्थी जेव्हा हा DMARचा आपला पेपर देईल तेव्हा हा विद्यार्थी इझिली क्रॅक करू शकतो. तुम्हाला क्लिअरली सांगतो मी, नॉर्सेटचा अभ्यास करणारे विद्यार्थी जे एम्स आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, हे जे आहे या ज्या एक्झामसाठी जे विद्यार्थी जे कोणी मित्रमंडळी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी हा पेपर इझी जाऊ शकतो. कारण त्या लेवलचा अभ्यास तुम्ही या एक्झाममध्ये जर करताय तर त्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे. त्यामुळं तुम्ही जे आहे स्टडीला जास्त महत्त्व देणं खूप गरजेचं आहे. स्टडीचा तुम्ही वेळ वाढवणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जे आहे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. त्यानंतर जो हे पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर सॉल्व करावे लागतील तुम्हाला. खूप सारे क्वेश्चन पेपर सर्व सॉल्व करावे लागतील. ठीक आहे, खूप महत्त्वाचं. त्यानंतर बुक्स जे आहेत सर्व बुक्स जे आहेत तुम्ही रिपीट रीड करावे लागतील. हे सर्व जे आहे खूप गरजेचं आहे. डेली तुम्हाला जे आहे कन्फर्म टाईमटेबलनुसारच अभ्यास करावा लागेल. टाईमटेबल बनवा, त्यानुसारच अभ्यास करा. हे खूप काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही ॲड करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी हे जर झालं सर्व तर जवळपास पहा 2 महिने जे आहेत या ठिकाणी एक्झाम यायची शक्यता आहे. 2 महिने सर्व प्रोसेस झालेली आहे जवळपास. फक्त तुम्हाला प्रस्ताव पहा या ठिकाणी DMARने जर प्रस्ताव तयार करून पाठवलेला असेल तर मग प्रस्ताव तयार झाला म्हणजे या ठिकाणी वॅकन्सी किती आहेत हे सर्व भेटलेलं आहे. DMARमध्ये कोणत्या GMCमध्ये उदाहरणामध्ये XYZ GMC आहे, हॉस्पिटल आहे, ह्या हॉस्पिटलमध्ये किती पदे रिकामे आहेत हे सर्व DMARकडे ऑलरेडी आलेलं आहे. DMARला फक्त हे काय करायचं आहे आता शासनाला पाठवलेलं आहे. शासनाकडून त्याचं उत्तर आलं की बाबा ठीक आहे तुम्हाला ही जेवढी भरती घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता, हे सर्व मान्य आहे म्हणून. तर जेव्हा हे शासन मान्य करेल तेव्हा मग ही भरती होऊ शकते, लगेच होऊ शकते, काहीच अडचण नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर MPSC जर तुम्ही म्हणताय MPSC म्हणायला लागले तर मग MPSC ही एक्झाम लगे कसे घेऊ शकते. MPSC फक्त पहा या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करणारे मित्रांनो. खूप तुम्हाला बऱ्याच जणाला कन्फ्युजन होत असेल. MPSC जे आहे हे एक्झाम कंडक्ट करत असते. ठीक आहे, जो बाकीचं जो सर्व आहे ते सर्व DMARकडेच असतात पॉईंट. ठीक आहे, जसं TCS काय करत होतं फक्त एक्झाम कंडक्ट करत होतं, तसं जे आहे MPSC फक्त एक्झाम कंडक्ट करणारा आहे म्हणजे घेणार आहे. त्यामध्ये ते जे पॅटर्न असेल ते जे ग्रुप Cमध्ये त्यांनी कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स ठरवतात. त्यानंतर पहा आता नॉन टेक्निकलमध्ये क्वेश्चन जे पहिलं नॉर्मल येत होते थोडेसे सोपे येत होते ते नॉन टेक्निकलमध्ये क्वेश्चन हार्ड येतील आता ते असू शकतं. त्या कारण MPSCकडे नॉन टेक्निकल क्वेश्चनचा खूप सारा अभ्यास आहे. त्यांनी जे आहेत खूप सारे जे आहेत MPSCचे सर्व एक्झाम घेतात त्या सर्व यांना या नॉन टेक्निकल पोर्शनचा खूप चांगलाच अभ्यास आहे. त्यामुळे त्यांनी नॉन टेक्निकलचे क्वेश्चन तर चांगलेच, ग्रुप C म्हणलं तर खूप चांगलेच या ठिकाणी त्यांनी हार्ड टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला स्टडी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, असे अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो. पहा हे जे आहे
तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ होता 4889 मधला. फक्त तुम्हाला एक पोस्ट पाहिजे जी की तुम्हाला त्यासाठी अभ्यास करायचा आहे. डेली अभ्यास करा, डेली स्टडी करा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही जी आहे जॉब लागू शकते मित्रांनो. काही अडचण असेल तर कमेंट करा, नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो किंवा कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.